जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, शनिवारी 4 मे रोजी वरुथिनी एकादशी आहे। चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी असे नाव आहे। आपल्याकडे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे। धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला एखादे प्रभावी व्रत सांगा अशी विनंती केली आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले अशी कथा आहे। हे व्रत पापनाशक आणि परलोकी सुख समाधान देणारे आहे। या व्रताच्या प्रभावाबद्दल आणखी अनेक कथा ग्रंथांतरी नमूद आहेत। त्यापैकी एक कथा अशी, काशीमध्ये राहणाऱ्या एका ब्राह्मणाला 3 मुलगे होते। त्यांच्यातील सर्वात मोठा मुलगा दुर्गुणी दुराचारी होता। ब्राह्मण रोज भिक्षा मागून कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे। कालांतराने तो आजारी पडला, तेव्हा त्याने या 3 मुलांना भिक्षेसाठी जाण्याचा परिपाठ दिला। त्याच वेळी त्यांना केलुदेयक करण्याचा सल्लाही दिला। त्याच्या सांगण्यावरून 2 मुलांनी केलुदेयक केले। नंतर ते दोघे आपला उदरनिर्वाह अतिशय मानाने करू लागले। मोठा मात्र काही न करता तसाच राहिला। इतकेच नव्हे तर एका मुलीला फसवून घरी घेऊन आला। त्यावेळी ब्राह्मणाने त्याला घराबाहेर काढले। तो मुलगा दुसऱ्या गावी दारिद्र्यात राहू लागला। एक दिवशी त्याच्या लहान भावाने त्याला बॅकवॉट वरुथिनी एकादशी चे व्रत करण्यास उद्युक्त केले। यथाकाल वडिलांनी त्याला पुन्हा घरात घेतले। दुसऱ्या कथेनुसार कुशवती नगरीमध्ये महदे नामक एक श्रीमान माळी राहत होता। त्याने हे वरुथिनी एकादशीचे व्रत मोठ्या श्रद्धेने केले। त्याचे फळ त्याला मिळाले। तो त्या नगरीचा राजा झाला। त्याने आपल्या प्रजेला या व्रताचे महात्म्य सांगून सर्वांनाच हे व्रत करण्याचे आवाहन केले। त्याच्या शब्दाला मान देऊन त्याप्रमाणे हे व्रत केले। त्यामुळे त्याच्या राज्यातील गरीब असे कोणीच राहिले नाही। सारेच सुखी व समाधानी जीवन व्यतीत करू लागले। वरील दोन्ही कथांवरून लक्षात येते की वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते। परंतु केवळ हे कारण पुरेसे नाही, तर ही प्रयत्नांना उपासनेची जोड आहे। केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते तर कोणी प्रयत्न केलेच नसते। परंतु अशा प्रकारची उपासना आपले मन एकरूप करण्यास मदत करते। प्रापंचिक विषयातून मन दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रित करण्यास मदत करते। एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळचा उपास हा वासनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुचवलेला उपाय आहे। तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो। मन शांत असले की ध्येयाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो। ही महती आहे एकादशीची। महिन्यातून 2दा हे व्रत येते। ते भक्तिभावाने केले असता त्याचे अनेक लाभ होतात। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे। पिवळी फुले वाहावी, चंदन लावावे, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा, तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी। त्यानंतर विष्णू सहस्रनामाच्या पठणासह एकादशी व्रताची कथा वाचावी। शेवटी आरती करावी। दिवसभर ईश्वराचे स्मरण ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे आणि एकादशीच्या दिवशी फळ खाऊन द्वादशीला पुनश्च विष्णू पूजा करून उपास सोडावा। उपास आणि सागर संगीत पूजा शक्य नसेल तर किमान 108 वेळा ओम नमो भगवते नमः हा जप करावा। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।